नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत आहे ना? आज मी तुमच्यासाठी इयत्ता 6वी मधील प्रकरण 10 पृथ्वीची आवरणे याचे स्वाध्याय सोल्युशन आणले आहे. त्यासाठी त्याला लाईक करा, सबस्क्राईब करा, कॉमेंट्स करा. प्रश्न पहिला, खालील प्रश्नांची 1-2 वाक्यात उत्तरे द्या. नंबर 1, पृथ्वीवरील प्रमुख आवरणे किती आहेत? उत्तर, पृथ्वीवर प्रमुख 4 आवरणे आहेत. मृदावरण, जलावरण, वातावरण, जीवावरण. नंबर 2, मृदावरण म्हणजे काय? उत्तर, मृदा म्हणजे माती आणि पृथ्वीच्या वरील पापुद्रा सामान्यतः माती आणि घनपदार्थांनी बनलेला असतो, म्हणून पृथ्वीच्या पापुद्र्यावरील भागाला मृदावरण असं म्हणतात. नंबर 3, जलावरण कशाचे बनलेले आहेत? उत्तर, पृथ्वीच्या पृष्ठभागावर पाण्याने वेढलेल्या भागाला जलावरण म्हणतात. त्यात महासागर, समुद्र, खाडी, तलाव, नद्या इत्यादी. नंबर 4, वातावरणाचे मुख्य वायू कोणते आहेत? उत्तर, नायट्रोजन, ऑक्सिजन, ओझोन, कार्बन डायऑक्साईड इत्यादी वायू वातावरणात मुख्य वायू आहे. 5, जीवसृष्टीमध्ये कोणाचा समावेश होतो? उत्तर, जीवसृष्टीमध्ये मानव, वनस्पती, प्राणी यांचा समावेश होतो. नंबर 2, खालील रिकाम्या जागा भरा. पर्वत, उच्च प्रदेश, मैदान मृदावरण आवरणात आलेले आहे. पृथ्वी सपाटीपासून अंदाजे 800 ते 1000 किमीपर्यंत वातावरण विस्तारलेले आहे. नंबर 3, वातावरणामध्ये नायट्रोजन वायूचे प्रमाण सर्वात जास्त असते. प्रश्न तिसरा, खालील विधान सत्य की असत्य ते सांगा. नंबर 1, वातावरणात ऑक्सिजन 150 किमीच्या उंचीपर्यंत असतो. असत्य. नंबर 2, महासागर आपले जलमार्ग झाले आहेत. सत्य. नंबर 3, जीवावरणात अनेक प्रकारच्या जीवसृष्टींचा समावेश होतो. सत्य. नंबर 4, पृथ्वी सपाटी, पाणी आणि हवेमुळे सजीवसृष्टीचा विकसित होते. सत्य. नंबर 5, ओझोन वायू सूर्याच्या अतिनील किरणांनी पृथ्वीवरील सजीवांना वाचवतो. सत्य. नंबर 4, थोडक्यात टिपा लिहा. वातावरण, पृथ्वी सभोवताली सुमारे 800 ते 1000 किमी उंचीपर्यंत पसरलेल्या विविध वायूंच्या आवरणाला वातावरण म्हणतात. वातावरणामध्ये पारदर्शक, रंगहीन, गंधहीन आणि चवहीन आहे. त्यात वायू घटक, द्रव घटक आणि घन घटक असतात. वातावरणामध्ये नायट्रोजन, ऑक्सिजन, ओझोन, कार्बन डायऑक्साईड आणि पाण्याची वाफ असते. या वायूंशिवाय वातावरणामध्ये धूलिकण, उल्काकण, सूक्ष्मजीव, उल्का इत्यादी असतात. पृथ्वीच्या पृष्ठभागाजवळ वातावरणात दाट आहे, तर हवा पृथ्वीच्या पृष्ठभागावर गेल्याने पातळ होते. नंबर 2, जलावरणाचे महत्त्व सांगा. उत्तर, आपल्यासाठी पाणी पिण्यासाठी मोठे आहे. नंबर 2, ड्रेनेजचे महत्त्व किंवा ड्रेनेजची उपयुक्तता सांगा. ड्रेनेजचे महत्त्व खालीलप्रमाणे आहे. नंबर 1, जलावरणाचे अस्तित्व म्हणजे सजीवसृष्टीचे अस्तित्व. नंबर 2, पृथ्वीवर पावसासाठी अधिकतर भागाची आर्द्रता समुद्रातून येते. समुद्राचे रसायन पाण्यात आढळतात. मॅंगनीज, लोह, कथील आणि खनिज तेल समुद्राच्या तळाखाली आढळते. नंबर 4, मानवाच्या प्रोटीनयुक्त आहाराचे भांडार पण आहे. महासागरातून मानवांना मासे आणि इतर सजीवांसाठी मिळतात. 5, समुद्राच्या पाण्यापासून मीठ तयार होते. 6, वीज महासागराच्या लाटा, प्रवाह आणि भरती यामुळे निर्माण होते. 7, महासागरांचा वापर जलमार्ग म्हणून केला जातो. नंबर 3, मृदावरण. मृदावरण महत्त्वाचे खालीलप्रमाणे आहे. 1, मृदावरण हे मनुष्याचे निवासस्थान आहे. हे माणसाला राहण्यासाठी जागा आणि घर बांधण्यासाठी साहित्य देते. मृदावरणाच्या जलस्रोतातून मानवाला पाणी मिळते. मनुष्य मृदावरणावर विविध पिकं घेतो आणि उद्योग इतर आर्थिक कामं करतो. नंबर 4, मृदावरण हे वनस्पती आणि प्राण्यांचे निवासस्थान आहे. मृदावरणावरील जंगल, गवताळ प्रदेश, प्राणी इत्यादी विविध प्रकार उपयुक्त आहे. 5, मृदावरणातून मिळणारे खनिज उद्योगात आणि इतरत्र वापरले जातात. नंबर 6, माणसाचे अस्तित्व आणि मानव सभ्यतेचा विकास मृदावरणात दिला जातो.